नमस्कार, मी अमरीन खान. एडियन बातमीपत्रात आपले स्वागत. आता एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. पश्चिम विभागीय कुलगुरू परिषदेचे उद्घाटन संपन्न. 2 दिवस उच्च शिक्षणातील मूल्यमापन सुधारणांवर मंथन. 12वीच्या परीक्षेला आजपासून राज्यभरात सुरुवात. कॉपी मुक्त परीक्षेसाठी महिलांच्या विशेष पथकासह 43 पेक्षा अधिक पथके तैनात. आता सविस्तर बातम्या. असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीज यांच्या वतीने आयोजित पश्चिम विभागीय कुलगुरू परिषदेचे उद्घाटन आज शहरात झाले असून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला यजमानपद मिळाले. तर यात 4 राज्यातील विद्यापीठांचे कुलगुरू परिषदेत सहभागी झाले आहेत. असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीज अर्थात AIU ने पश्चिम विभागीय कुलगुरू परिषदेचे यजमानपद आपल्या विद्यापीठाला दिले आहे. 21 व 22 फेब्रुवारी रोजी हॉटेल रामामध्ये ही परिषद होत असून या 2 दिवसीय परिषदेचे उद्घाटन सचिव शिक्षा संस्कृती उत्थान न्यासचे सचिव अतुल कोठारी यांच्या हस्ते मंगळवारी सकाळी करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी AIUचे अध्यक्ष प्राध्यापक सुरंजन दास हे होते. यावेळी महासचिव डॉक्टर पंकज मित्तल व संयोजक विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर प्रमोद येवले आदी मान्यवरांची व्यासपीठावर उपस्थिती होती. तर AIUचे उपाध्यक्ष डॉक्टर GD शर्मा, प्रकुलगुरू डॉक्टर श्याम शिरसाट, कुलसचिव डॉक्टर भगवान साखरे, नोडल ऑफिसर विजेंद्र कुमार सत्यपाल, डॉक्टर मुस्तजीब खान यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. 2 दिवसात 6 सत्रात या विषयावर चर्चा होणार आहे. महाराष्ट्र, गोवा, गुजरात व राजस्थानमधील कुलगुरू ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने परिषदेस उपस्थित आहेत. समग्र मूल्यांकन, जिसको राष्ट्रीय शिक्षा नीति में इंग्लिश में कहा गया 360 डिग्री इवैल्यूएशन, इस विषय केंद्रित ये 2 दिवसीय सम्मेलन आयोजित हो रहा है. मुझे लगता है कि ये शिक्षा में आधारभूत परिवर्तन, बदलाव, एजुकेशन चेंज का अगर कोई नींव के समान कार्य हो, बेसिक कोई वर्क हो, तो वो शिक्षा में परीक्षा और मूल्यांकन, इसमें बदलाव, इसमें परिवर्तन. क्योंकि हमारे यहाँ ऐसा इक्वेशन बन गया इस पूरी एजुकेशन सिस्टम के कारण कि शिक्षा यानी परीक्षा, परीक्षा यानी मूल्यांकन. लेकिन आज हमारी व्यवस्था में तो पूरे 365 डेज का इवोल्यूशन हम 3 आवर्स में कर देते हैं. यानी उस समय कोई बालक, छात्र कोई बीमार हो गया, कुछ टेंशन में आ गया, कुछ और कुछ सिचुएशन हो गई, तो उनकी लाइफ डिस्ट्रॉय हो जाती है वहाँ से. इस प्रकार की एक भयानक इवोल्यूशन एग्जामिनेशन सिस्टम हमारे देश में वर्षों से चल रही है. और देश में हर साल हजारों छात्र सुसाइड करता है. क्यों है? तो उसका एक रीजन महत्वपूर्ण ये एजुकेशन सिस्टम है. इसलिए इसमें चेंज, इसमें बदलाव, ये मुझे लगता है एजुकेशन पॉलिसी के इम्प्लीमेंट का एक प्रायोरिटी का, प्राथमिकता का विषय होना चाहिए. और क्योंकि अंतर्राष्ट्रीय मातृभाषा दिवस है तो मुझे लगता है कि मुझे अपना भाषण हिंदी में देना चाहिए. वैसे भी अतुल जी का नारा है कि माँ, मातृभूमि और मातृभाषा का कोई विकल्प नहीं होता, और सचमुच में विकल्प नहीं है. एंड आई ऑल्सो मेक इट ए पॉइंट दैट इफ़ आई हैव एन ऑडियंस जहाँ पे सब लोग को हिंदी समझ में आती है तो वहाँ हिंदी में बोलना चाहिए. जहाँ हिंदी समझ में नहीं आती तब मजबूरी है इंग्लिश में बात करना पड़ता है. पर अगर हिंदी समझ में आती है तो मुझे लगता नहीं, सॉरी, कोई ऐसा है जिसको हिंदी समझ में नहीं आती है. अगर ऐसा कोई नहीं है तो आई विल स्पीक इन हिंदी. सो ये जो हमारी कॉन्फ्रेंस है, वेस्ट जोन की वाइस चांसलर्स कॉन्फ्रेंस, इसका थीम है इवैल्यूएशन रिफॉर्म्स फॉर ट्रांसफॉर्मेटिव हायर एजुकेशन. ये सब थीम है क्योंकि जो हमने हर साल जो हम कॉन्फ्रेंसेस करते हैं, 6 कॉन्फ्रेंसेस, एक मेन कॉन्फ्रेंस और एक 5 जोनल कॉन्फ्रेंसेस. तो मेन कॉन्फ्रेंस का एक थीम रखते हैं और उसके सब थीम्स रहते हैं 5 जोनल कॉन्फ्रेंसेस में, विच कल्मिनेट इनटू एंड विच गिव इनपुट इनटू द मेन कॉन्फ्रेंस. तो हमारी मेन कॉन्फ्रेंस का थीम था ट्रांसफॉर्मेटिव एजुकेशन फॉर आत्मनिर्भर भारत. आत्मनिर्भर भारत को बनाने के लिए एजुकेशन में क्या ट्रांसफॉर्मेशन चाहिए, किस तरह की ट्रांसफॉर्मेटिव एजुकेशन चाहिए. Professions require students to not only possess information but also apply it to every situation, whether routine or complex. This puts pressure on the students
to perform the best their abilities. While memory learning may be required, it is not adequate for performing in the challenging environment that currently exists. There is a need to assess application skill or high order skills like analysis, creation, evaluation, etc. Standardization of assessment has its flaws. As every student differs in their intellect and ability, and as such, a one-size-fits-all approach to the measurement fails to identify the genuine abilities and the potential of students. G20च्या परिषदेच्या प्रतिनिधींच्या नियोजित दौऱ्यानिमित्त औरंगाबाद शहरात सुरू करण्यात आलेली शहर सुशोभीकरणाची कामे बुधवारपर्यंत संपवावीत असा आदेश महापालिकेचे प्रशासक डॉक्टर अभिजित चौधरी यांनी अधिकाऱ्यांना दिला. G20 परिषदेच्या प्रतिनिधींच्या नियोजित दौऱ्यानिमित्त औरंगाबाद शहरात सुरू करण्यात आलेली शहर सुशोभीकरणाची कामे बुधवारपर्यंत संपवावीत असा आदेश महापालिकेचे प्रशासक डॉक्टर अभिजित चौधरी यांनी अधिकाऱ्यांना दिले. सुशोभीकरणाच्या कामाचा आढावा घेण्यासाठी डॉक्टर चौधरी यांनी सोमवारी अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीमध्ये आयुक्तांनी वरील आदेश दिला. शहरात लागलेले अनधिकृत होर्डिंग्स, बॅनर्स, झेंडे काढण्यासाठी विशेष मोहीम राबवा असे देखील त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले. वाहतूक बेटांची दुरुस्ती आणि रंगरंगोटी करण्यात यावी. रस्त्याच्या बाजूला पडलेली भंगार वाहने उचलण्यात यावी. ही सर्व कामे 22 फेब्रुवारीपर्यंत पूर्ण करावीत असे त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले. डॉक्टर चौधरी यांनी वार्ड कार्यालय निहाय कामांचा आढावा घेतला. बैठकीला अतिरिक्त आयुक्त बी नेमाने, रवींद्र निकम, शहर अभियंता AB देशमुख, उपायुक्त सोमनाथ जाधव, राहुल सूर्यवंशी, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पारस मंडलेचा, मुख्य लेखाधिकारी संतोष वाहुदे, स्मार्ट सिटीचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ जोशी, कार्यकारी अभियंता BD फड, DK पंडित, राजू संधा, मुख्य उद्यान अधिकारी विजय पाटील, वार्ड कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त, वार्ड अभियंते आदी उपस्थित होते. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सर्वच व्यवहारांवर बंदी घातल्याने पर्यटन व्यवसायाचे कधी न भरून निघणारे एवढे नुकसान झाले आहे. परंतु कोरोनाचे नियम शिथिल होताच पर्यटन व्यवसाय सुरळीत झाला असून आजच्या घडीला महिन्याकाठी 8 ते 10 कोटींची उलाढाल होत आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सर्वच व्यवहार बंदी घातल्याने पर्यटन व्यवसायाचे कधी न भरून निघणारे एवढे नुकसान झाले आहे. परंतु कोरोनाचे नियम शिथिल होताच पर्यटन व्यवसाय सुरळीत झाला असून आजच्या घडीला महिन्याकाठी 8 ते 10 कोटींची उलाढाल होत असल्याची माहिती पर्यटन व्यावसायिकांकडून मिळाली. पर्यटन व्यवसाय वर्षातून 6 महिने असतो. यास ऑक्टोबर पासून सुरुवात होते तर मार्च पर्यंत हा व्यवसाय जोमात असतो. वर्षाच्या सुरुवातीलाच कोरोनाचा कहर सुरू झाल्याने सर्वच पर्यटकांनी आपली बुकिंग रद्द केली होती. ऑक्टोबर 2021 पासून पर्यटन व्यवसायाला थोडीफार सुरुवात झाली होती. परंतु यावर्षी म्हणावा तसा हा व्यवसाय शेवटपर्यंत फुललाच नाही. याला ऑक्टोबर 2022 पासून थोडीफार गती मिळण्यास सुरुवात झाली. यामुळे यावर अवलंबून असलेले हॉटेल, टॅक्सी, हवाई वाहतूक, बुकिंग एजंट व इतर छोटे मोठे व्यावसायिकही सक्रिय झाले आहेत. मागील 2 वर्षात पर्यटन व्यवसायाला सुमारे 500 कोटींचा आर्थिक फटका सहन करावा लागला होता. यात सुधारणा होत असून महिन्याकाठी 8 ते 10 कोटींची उलाढाल सुरू असल्याची माहिती व्यावसायिकांनी दिली. तसेच यावर्षी पर्यटन व्यवसायाने गती पकडली असली तरी अद्याप विदेशी पर्यटकांचा ओघ कमीच आहे. हा ओघ वाढल्यानंतरच पर्यटन व्यवसाय पूर्णपणे बहरात येणार आहे. आज घडीला जे विदेशी कामानिमित्त भारतात वास्तव्यास आहेत तेवढेच पर्यटक म्हणून भारतात विविध ठिकाणी पर्यटन करत आहेत. यावर्षीचे पूर्ण पर्यटन हे देशातील पर्यटकांवरच अवलंबून राहिले. ऑल इंडिया बायोडिझेल असोसिएशनच्या वतीने महाराष्ट्र सरकारच्या बायोडिझेल परवानगीसाठी मागील 2 वर्षांपासून सुरू असलेल्या हलगर्जीपणा व इतर अनेक विषयांवर पत्रकार परिषदेत माहिती देण्यात आली. आम्ही त्यांना कंटिन्यू पत्र पाठवलेले आहेत, मुख्यमंत्री कार्यालयाला पाठवलेले आहेत. इव्हन आम्ही 26 जानेवारीला आमच्या एका व्यक्तीने आत्मदहनाचा इशारा दिला होता, तरीही याच्यावरती महाराष्ट्र शासनाला काही एक फरक पडत नाही आहे. आता खूप परेशान झालो. आता आमची हाईट संपलेली आहे आणि हे फक्त आमचं म्हणणं मुख्यमंत्री साहेब आणि उपमुख्यमंत्री साहेब यांनी ऐकून घ्यावं. मंत्रालयाचे अधिकारी डायरेक्ट म्हणतात की साहेब तुम्हाला माहीत नाही आहे, हातात पेपर घेतला का फक्त एकच माणूस त्याचं विल्हेवाट लावू शकतो आणि तो सत्तेत नाही आहे. आता त्यांनी मला सरळ नाव सांगितलं, अजितदादाच फक्त याचा निकाल लावू शकतात. आणि दुसरे व्यक्ती आहेत ते म्हणजे नारायण राणे. हे दोघंच व्यक्ती
हातात पेपर घेतला की त्याची लगेच शहानिशा करून त्याचा निकाल लावतात. मग आत्ताच्या गव्हर्नमेंट सत्ताधाऱ्यामध्ये सत्ता ज्यांची आहे त्या गव्हर्नमेंटमध्ये असं एकही व्यक्ती नाही आहे का आमचं म्हणणं समजून घेईल. महाराष्ट्राला टाळत नाही आहेत. महाराष्ट्राला सेंट्रल गव्हर्नमेंटने तर ऑलरेडी पॉलिसी बनवून दिली 2018 मध्येच. महाराष्ट्राला टाळत नाही आहेत. हे जिथं अँटी BJP गव्हर्नमेंट आहे तिथे लागू झाली आहे पॉलिसी आणि BJPचं गव्हर्नमेंट असूनही महाराष्ट्रात लागू नाही आहे. आजपर्यंत एकही पंप चालू नाही आहे. म्हणजे फक्त तुम्ही सत्तेत राहण्यासाठी जेवढा प्रयत्न करताय तेवढे आणखीन पुढच्या वेळेस येण्यासाठीही थोडे प्रयत्न करा साहेब. आपल्या मराठी माणसाला UP बिहारमध्ये कामधंद्यासाठी जायला मजबूर करू नका. आणि हीच जर परिस्थिती चालू राहिली ना तर 100% महाराष्ट्रीयन व्यक्तींना आज जसे आपल्याकडे येतात ना तसे आपल्याला बाहेर जावे लागेल. कळकळीची विनंती आहे की कृपया आपण थोडं समजून घ्यावं. उद्योगधंदे आपल्याकडे खूप आहेत. ह्याच्यात हजारो लोकांना उद्योगाला लावता येईल एवढी कॅपॅसिटी आहे नवीन ऊर्जा धोरणामध्ये. सेंट्रलचा थोडासा वाचा, थोडासा अभ्यास करा की सेंट्रलचं जर आपण पाहिलं ना पॉलिसी खूप सुंदर आहेत. खूप पैसा राहील. आपल्याला बाहेरचे इन्व्हेस्टर सुद्धा आणायची गरज नाही. आपण सक्षम होऊ इतके पॉलिसी चांगली आहे. एवढंच बोलतो आणि आम्हाला आमच्या बोलण्याला न्याय द्यावा ही आमची विनंती आहे. बातम्या अजूनही आहेत, मात्र वेळ होत आहे का छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत रहा ADN. मस्त मास्क पहना रे तूने. थैंक यू सर. वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और है ना सर. देना. बहुत मस्त लगेगा आपको. ये ना सर. सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर. हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है. ओके सर. ये ले. चल हम ये भी ऑनलाइन भर दे. हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपले स्वागत. 12वी बोर्डाच्या लेखी परीक्षेला मंगळवारपासून सुरुवात झाली असून कॉपीमुक्त परीक्षेसाठी 6 भरारी पथकांसह एकूण 43 पथकांची विभागीय मंडळाच्या वतीने नियुक्ती करण्यात आली. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या 12वी बोर्डाच्या लेखी परीक्षेला मंगळवारपासून सुरुवात झाली आहे. यंदा परीक्षेत नांदेडचा कॉपीमुक्त पॅटर्न राबविण्यात येत आहे. कोणताही गैरप्रकार होऊ नये यासाठी 6 भरारी पथकांसह 33 बैठी पथके आणि अन्य विविध विभागांच्या 10 पथकांची विभागीय मंडळाच्या वतीने निवड करण्यात आली आहे. यासाठी महिलांचे एक स्वतंत्र पथकही राहणार आहे. विभागात 430 केंद्रांवर 1,68,263 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. 12वीच्या सर्व विद्यार्थ्यांनी तणावमुक्त आणि कॉपीमुक्त परीक्षा द्यावी असे आवाहन करत विभागीय मंडळाचे सचिव विजय जोशी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. त्यामुळे यंदा गैरप्रकारांना आळा बसू शकतो. तसेच महिलांचेही एक स्वतंत्र पथक राहणार आहे. कॉपीमुक्त परीक्षेसाठी नियमांचे पालन करा. कनिष्ठ महाविद्यालयांनी शिक्षा सूचीची नियमावली विद्यार्थ्यांना वाचून दाखवावी. तसेच केंद्रावर कॉपी होणार नाही, सापडणार नाही याची दक्षता घ्यावी. नियमांचे काटेकोर पालन करा. ज्या विषयाचा पेपर आहे त्या विषयाचे शिक्षक आणि ज्यांचा परीक्षेशी काहीही संबंध नाही अशा लोकांना केंद्रावर राहता येणार नाही याची काळजी घ्यावी अशा सूचना मंडळाने दिल्या आहेत. रौंदळ हा सिनेमा 3 मार्च रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. त्यानिमित्त एका पत्रकार परिषदेत सदर चित्रपटाविषयी चित्रपटाच्या चमूने अधिक माहिती दिली. अनुभव खूप छान होता कारण की टीम खूप सुंदर होती आणि आपली स्टोरी पण खूप छान आहे. आणि तुम्हाला रौंदळमध्ये एक ॲक्शन ड्रामा, छोटीशी लव्ह स्टोरी आणि कॉमेडी सगळं बघायला मिळेल. फुल एंटरटेनमेंट मूवी आहे की सगळ्यांनी चित्रपट बघायला यावं. विरंगुळा म्हणण्यापेक्षा प्रथमपासून मला निर्मिती क्षेत्रात होणार खूप आवडत होतं. नवीन नवीन प्रयोग करणं ही निर्मितीच होती.
प्रशासनामध्ये नवीन नवीन कामं जी करण्यात आली वेगवेगळ्या पद्धतीने जे केली ते एक निर्मितीचंच काम होतं. तशीच निर्मिती आता निवृत्तीनंतरही चालू राहावी म्हणून पुस्तक लिहिणं, काव्य लिहिणं, शेती करणं, त्याचबरोबर निर्मिती करणं, चित्रपटाची निर्मिती असेल, अल्बमची निर्मिती असेल, हे काम मला भावलेलं आहे. मी करण्याचा प्रयत्न करतो आणि निर्मितीमध्ये एक आनंद मिळतो. तो आनंदही यामध्ये मिळत असतो आणि समाजासाठी आपण काही वेगळ्या पद्धतीनं देण्याचा हा प्रयत्न आहे. प्रशासनात असताना, नोकरीत असताना जे दिलं ते वेगळा भाग, पण आता निवृत्तीनंतरही काही आपण देऊ शकतो. समाज शिक्षण प्रबोधन करू शकतो, आपण काय प्रश्न मांडू शकतो, त्याला वाचन करण्याचं काम देऊ शकतो, असा एक मनात विचार आलेला आहे. त्या निर्मितीच्या क्षेत्रात एक चांगला ॲक्शन सिनेमा करण्याचा प्रयत्न केला आहे. चांगली गाणी आहे आणि ज्यांच्यासाठी सिनेमा बनवला आहे त्यांनी पाहावा हीच अपेक्षा आहे. येत्या 3 मार्चला सगळ्यांनी सिनेमा पाहावा हीच अपेक्षा आहे. कोरोना निर्बंध शिथिल झाल्याने वेरूळ ग्रामपंचायत तर्फे महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद शाळेच्या मैदानावर कुस्तीच्या आखाड्याचे आयोजन करण्यात आले होते. या आखाड्यात जिल्हाभरातील शेकडो पहिलवान सहभागी झाले होते. खुलताबाद तालुक्यातील वेरूळ येथे महाशिवरात्रीच्या निमित्ताने रविवार रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे दरवर्षीप्रमाणे ग्रामपंचायत मार्फत कुस्त्यांच्या आखाड्याचे आयोजन करण्यात आले होते. या आखाड्यात जिल्हाभरातील मल्ल पैलवान स्पर्धामध्ये सहभागी झाले होते. कोरोना निर्बंध शिथिल झाल्याने वेरूळ ग्रामपंचायततर्फे महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद शाळेच्या मैदानावर कुस्तीच्या आखाड्याचे आयोजन करण्यात आले होते. या आखाड्यात जिल्हाभरातील ग्रामीण भागातील शेकडो पहिलवान सहभागी झाले होते. वेरूळ गाव म्हणजे जगाच्या नकाशावर गावाचे नाव आहे. 12वे ज्योतिर्लिंग श्री घृष्णेश्वर मंदिर यात्रेची परंपरा आहे. वेरूळ येथील यात्रा उत्सव नंतर दुसऱ्या दिवशी 2 सत्रात लहान मोठ्या कुस्त्या होतात. 20 रुपयापासून ते 1100 रुपयेपर्यंत निकाली कुस्ती होतात. येथील कुस्तीला अनेक वर्षांची परंपरा आहे. जिल्हाभरातील नामवंत मल्ल पैलवान मंडळी या मैदानात येऊन कुस्ती खेळल्या आहेत. अनेक पैलवान या आखाड्यात दरवर्षी येऊन कुस्ती खेळत. दरवर्षी उत्तम नियोजन करून कुस्ती स्पर्धा भरवली जाते. ग्रामपंचायत मार्फत कुस्ती पंच कमिटीचे स्थापन करून अध्यक्ष निवडले जाते. अध्यक्ष चंदू राठोड, उपाध्यक्ष हंसराज चव्हाण, यावेळी माजी सरपंच प्रकाश पाटील, उपसरपंच ॲडव्होकेट विजय राठोड, तंटामुक्ती अध्यक्ष तथा यात्रा कमिटीचे अध्यक्ष सुरेश नाना ठाकरे, विविध कार्यकारी सोसायटीचे विद्यमान चेअरमन मूलचंद लाला चव्हाण, वेरूळचे पोलीस पाटील रमेश ढिवरे यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी खुलताबाद पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भुजंग हातमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्त पोलीस कर्मचारी सुदाम साबळे यांनी चोख ठेवला होता. एडीएनसाठी तालुका प्रतिनिधी हुसेन पटेल, खुलताबाद. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त महानगरपालिकेला अभिवादन करण्याचा विसर पडल्यामुळे मनपाच्या प्रशासकांवर कार्यवाही करावी अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने मुख्यमंत्री यांच्याकडे करण्यात आली आहे. त्यांच्या मागणीबाबत मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने एडीएनसोबत बोलताना माहिती देण्यात आली. अखंड हिंदुस्थानाचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची काल 393वी जयंती होती. परंतु काल शिवजयंती असताना संभाजीनगरमध्ये एक धक्कादायक महानगरपालिकेच्या प्रशासनाने एक प्रकार केला की चक्क शिवाजी महाराजांची जयंती असताना छत्रपती शिवाजी महाराजांना हार घालण्याचं सुद्धा भान या महानगरपालिकेला राहिलं नाही. आम्ही आज कलेक्टर ऑफिसला डेप्युटी कलेक्टर आणि सर्व त्यांच्या शिष्टमंडळाने एक निवेदन दिलं आणि ताबडतोब महानगरपालिका प्रशासन, आयुक्त आणि महानगरपालिकेची यांनी कोणावर ही जिम्मेदारी दिली होती. आयुक्त असं ऐकायला मिळालं की आयुक्त इथं नाही आहे. जर आयुक्त इथं नाही तर मग आयुक्तांनी कोणाला सांगितलं बा छत्रपती शिवाजी काल एवढी मोठा अख्ख्या भारतात नाही जगात शिव जन्मोत्सव इतका मोठा उत्साह साजरा होतो आणि संभाजी अख्ख्या भारतात नव्हे तर जगातला सर्वात मोठा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हा क्रांती चौकात बसवलेला आहे. परंतु काल प्रशासनाला कुठल्याही छत्रपती शिवाजी महाराजांना हार घालण्याची सुदबुद्धी सुचली नाही. त्यामुळे मी या महानगरपालिकेचा निषेध करतो आणि तात्काळ आयुक्त आणि त्यांच्या कर्मचाऱ्यावर ताबडतोब कारवाई करण्यात यावी. कारवाई जर करण्यात आली नाही तर आम्ही मराठा क्रांती आणि सर्व शिवप्रेमी यांच्यातर्फे तीव्र आंदोलन करणार आहोत. मी सतीश वेदवा पाटील, प्रदेश कार्याध्यक्ष बुलंद छावा आणि समन्वयक मराठा क्रांती महाराष्ट्र राज्य. सुलीबंजन ग्रामपंचायतीच्या महात्मा गांधी तंटामुक्त ग्राम समितीच्या अध्यक्षपदी माजिद अली अशरफ अली यांची बिनविरोध निवड करण्यात आली व त्यानंतर ग्रामस्थांसमोर विकास आराखडा सादर करण्यात आला. सुलीबंजन ग्रामपंचायतीच्या
महात्मा गांधी तंटामुक्ती ग्राम समितीच्या अध्यक्षपदी माजिद अली अशरफ अली यांची बिनविरोध निवड करण्यात आली असून खुलताबाद तालुक्यातील सुलीभंजन ग्रामपंचायतीची 20 फेब्रुवारीला सकाळी 11:30 वाजता ग्रामसभा सरपंच विशाखा नितीन जाधव यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती। या ग्रामसभेत महात्मा गांधी रोजगार हमी योजना सन 2023-24 वर्षाचा कृती आराखडा व लेबर बजेट तयार करणे, विविध शासकीय योजनांबद्दल माहिती देणे या विषयावर नागरिकांशी सविस्तर चर्चा करण्यात आली व नंतर महात्मा गांधी तंटामुक्ती ग्राम समितीचे गठन करणे हा विषय ग्रामसभेसमोर ठेवण्यात आला। यामध्ये गावातील सर्व उपस्थित नागरिकांनी ग्रामसभेत चर्चा करून सुलीभंजन गावातील प्रतिष्ठित सामाजिक कामात अग्रेसर असणाऱ्या युवा माजिद अली यांचे नाव ग्रामसभेत उपस्थित नागरिकांनी सुचवले व महात्मा गांधी तंटामुक्ती ग्राम समितीचे अध्यक्ष म्हणून माजिद अली यांची निवड करण्यात आली। यावेळी ग्रामसेवक CT हिंगोले, उपसरपंच सुनील घुसळे, सदस्य नितीन जाधव, सदस्य यशोदा मारुती जंगले, शीतल सोनवणे, अनिता साईनाथ गायकवाड, पूजा विकास घाटे, खलील शहा, बाळासाहेब उद्धव ठाकरे, शिवसेनाचे युवा नेते ऋतिकेश बोडके, सैफ अली, सहसदस्य कर्मचारी, ग्राम रोजगार सेवक राजेश निकाळजे आदी उपस्थित होते। जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालय दिल्ली या ठिकाणी वामपंथी संघटनांनी छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचा अवमान केल्याचा आरोप करत अखिल भारतीय विद्यार्थी परिषद तर्फे क्रांती चौकामध्ये आंदोलन करण्यात आले। याविषयी त्यांनी एडियन्ससोबत बोलताना अधिक माहिती दिली। छत्रपती शिवरायांचा अवमान करणं हा कुठल्याही नागरिकांचा चुकीचा आहे वर्तणूक। महाराष्ट्रातील सुद्धा मागच्या काही दिवसातून जर पाहायला गेलं तर महाराष्ट्रातील जे लोकप्रतिनिधी आहेत, राज्यपाल असतील, आव्हाड असतील किंवा अन्य जे प्रतिनिधी असतील, ते सातत्याने महाराजांबद्दल अवमान करत आहेत। या अवमानाचा देखील आम्ही सातत्याने विरोध करतोय। ज्यावेळेस त्यांनी सुद्धा अवमान केला त्या सुद्धा आम्ही सांगू इच्छितो, छत्रपती शिवरायांच्या बद्दल सगळ्यांनी ज्यावेळेस बोललं गेलं त्यावेळेस सुद्धा आम्ही त्या ठिकाणी निषेध केलेला आहे। आणि जी तुम्ही तुलना करताय की ज्यावेळेस प्रतिमेचा अवमान केला जातो त्याला एका वस्तूप्रमाणे फेकून दिलं जातं, त्या ठिकाणी ज्या हिंदुस्थानातील नागरिकांना त्रास होतो हा तुम्ही त्याच्याबद्दल तुलना करू शकत नाही। राज्यपालांनी आणि महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधींनी ज्या प्रकारे अवमान केला आहे त्याचा आम्ही निषेध केलेला आहे। त्याचबरोबर त्या ठिकाणी सांगू इच्छितो की यापुढे देखील कुठल्याही लोकप्रतिनिधींनी महाराष्ट्रातील छत्रपती शिवरायच नव्हे तर कुठल्याही महापुरुषांबद्दल असे अवमानकारक शब्द काढले नाहीत पाहिजे, अन्यथा सरकारने यांच्या विरोधात कारवाई करून याच्या विरोधामध्ये न्याय व्यवस्था सुद्धा उभी केली पाहिजे। शेवटी पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या। पश्चिम विभागीय कुलगुरू परिषदेचे उद्घाटन संपन्न, 2 दिवस उच्च शिक्षणातील मूल्यमापन सुधारणांवर मंथन। 12वीच्या परीक्षेला आजपासून राज्यभरात सुरुवात, कॉपी मुक्त परीक्षेसाठी महिलांच्या विशेष पथकासह 43 पेक्षा अधिक पथके तैनात। आणि याबरोबरच बातमीपत्र इथे संपलं। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात, तोपर्यंत पाहत रहा एडियन, औरंगाबादकरांच्या हक्काचं बातमीपत्र।